सज्जनो, कालचा आपला जो विषय सुरू होता तो 7व्या अध्यायातला 10व्या श्लोकातला, माफ करा 11व्या श्लोकात ज्या शेवटची ओवी त्या श्लोकाची आपली सुरू होती. त्या शेवटच्या ओवीमध्ये 10व्या श्लोकाच्या साधारण एका श्लोकावर या ठिकाणी नाथ महाराजांनी 12 ओव्या, त्यातली ही शेवटची 12वी ओवी आपली काल सुरू होती की निराभिमानाची लक्षणे कृष्ण उद्धवाते ऐक म्हणे, येरू आनंदाला अंतःकरणे सादरपणे परिसतू. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला निजधामाला जाण्याच्या आधी जे आत्मज्ञान देत आहेत त्यामध्ये एक एक मुद्दा आपल्या प्रिय सख्याला बारीक सारीक गोष्टींसह समजून सांगतायत. पुन्हा अशी आठवण येते की ज्ञानी असलेल्या उद्धवाला अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्याचा सखा असलेला श्रीकृष्ण, खरं म्हणजे हे सगळं त्याला सांगायची कितपत आवश्यकता होती, पण त्यापेक्षा त्यांच्या निमित्ताने, उद्धवांच्या निमित्ताने तुमच्या माझ्यासारख्या अनंत सामान्य प्रापंचिकाला, मध्यमवर्गीयाला, सर्वांसाठीच म्हणून हे ज्ञान भगवान गोपाळकृष्ण उद्धवाला सांगतात. निराभिमानी ज्ञानी पुरुषाची जी लक्षणं सांगतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितली की देहाहंता. अहम, मी देह आहे आणि या देहाच्या नुसार जो काही अहम सामान्य माणसाला, जीवाला असतो, ती देहाहंता नाहीशी होणं. आणि ही देहाहंता हा परमार्थाचा प्राण. दोन गोष्टी, एक भगवंताविषयी, साधनेविषयी प्रचंड तळमळ, हा एक परमार्थाचा प्राण आहे. आणि पुन्हा नाथ महाराज असं सांगतात की अहंकृती शून्य होणं, अहंभाव शून्य होणं, देहहंता नाहीशी होणं पूर्णपणे, हा देखील परमार्थाचा प्राण आहे. देहाभिमानामुळे काय होतं की स्वार्थ, देहाभिमानाचं सूत्र पुन्हा मूळ जर पाहायला गेलं तर स्वार्थ हा त्या अभिमानाचा मूळ आहे. स्वार्थामुळे देहाहंता, देहाहंतामुळे अस्वस्थता, अस्वस्थतेमुळे संघर्ष, अशी ती साखळीच आहे. आणि याच्या विरुद्ध मानवी जीवनात किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये जर स्वार्थ नसेल, जितका मनुष्य कमी स्वार्थी असेल, एकदम महाराज काय म्हणाले, प्रत्येक जण स्वार्थी आहे या प्रपंचामध्ये, पण ते म्हणाले की स्वार्थ कसा असावा, सामान्य छोटा असला तर, कुणाचं खूप नुकसान होऊन मला प्राप्त व्हावं, दुसऱ्याला काही इजा, त्याचा काही लॉस होऊन मला हे मिळावं, असा नीच स्वार्थ मानवी जीवनात नसावा. त्यात पुन्हा महाराज असं सांगतात की जितका मनुष्य कमी स्वार्थी, जितका निस्वार्थीपणाकडे त्याचं इंडिकेशन जास्त जाईल, तितका तो समाधानी, त्याहीपेक्षा शांत होत जातो. शांती जर असेल, किंबहुना जिथे स्वार्थ नसतो तिथे शांती सहजतेने नांदते. हे सगळं सज्जनो श्रवणातून आपल्याला आत्मपरीक्षण करून आपल्याला हे शिकायचं आहे. आपण सगळेजण हे शिकण्यासाठी तिथे आलो. महाराजांच्या चरणी आपण जे आलोय, आपला हा जो दरवर्षी सद्ग्रंथ वाचनाचा जो भाग किंवा जो प्रपंच आहे, हा याच्यासाठी आहे की आता तरी मला बहुत आयु गेले राहिले अल्प जेकी, आता तरी मला माझं ध्येय कळालेलं आहे. भगवंताची प्राप्ती, ईश्वराची प्राप्ती, म्हणजेच शाश्वत समाधानात मला राहायचंय, ते मला मिळवायचंय. आणि त्या मिळवण्यासाठीचं जे साधन आहे त्यातलं एक साधन आहे सद्ग्रंथ वाचन. साधनेला सद्ग्रंथ वाचनाची, सत्संगाची जोड असेल तर साधनेमध्ये मिळणारं फळ हे समजून उमजून जर मिळालं तर फार लवकर मिळतं.
म्हणून हा त्याचा भाग आहे. पुढे म्हणाले की हे सगळं कळतं की आपल्याला स्वार्थ नको, आपल्याला शांती प्राप्त झाली पाहिजे, पण मुळात अडचण आपल्या सगळ्यांची अशी असते की हा स्वार्थ जाईल कसा, हा स्वार्थाची जी डिग्री आहे ती खाली खाली कशी आहे, कमी कसा होईल हा स्वार्थ, याच्यासाठी नेमकं काय करावं. तर नाथ महाराज इथे स्पष्टपणे असं आपल्याला सांगतात की स्वार्थ नाहीसा होण्यासाठी भगवंताच्या उपासनेशिवाय दुसरा पर्यायच नाही. मुळातच सज्जनो, या मानवी जीवनामध्ये सगळं काही प्राप्त जरी झालं तरी त्या सगळ्या अशाश्वत असलेल्या कितीही वस्तू प्रपंचात गोळा केल्या तरी त्याच्यापासनं खरं समाधान जोपर्यंत प्राप्त होत नाही, नवे नवे ते या वस्तूंमधून, या परिस्थितींमधून, या मानवी जीवनातल्या वेगवेगळ्या व्यक्तींचा, पदार्थांचा, वस्तूंचा कितीही संग्रह केला तरी शेवटी सायंकाळी आपण जेव्हा बिछाण्यावर पडतो तेव्हा अजून काहीतरी मिळवायचं राहिलेलं आहे असं नित्य वाटत असतं. मग नेमकं काय मिळवायचं राहिलेलं असतं, तर ते समाधान. महाराज एकदा म्हणाले की प्रत्यक्ष भगवंत तुमच्या समोर आला आणि तो म्हणाला की मी गडबडीत आहे, पण तुला काय मागून घ्यायचं तर मागून घे, आणि ते एका शब्दात माग, तर तुला मागता आलं पाहिजे. म्हणजे इन्स्पेक्शनच्या, आता शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे तेच उदाहरण येतात. इन्स्पेक्शनला जेव्हा यायचे, आता तर तेही कमी झालं, पण जेव्हा इन्स्पेक्शनला येतात तेव्हा गुरुजी, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सगळं सांगतात, हे ते ते. एकदा काय झालं, ते छोट्या मुलांच्या याच्यात गुरुजींनी सांगितलं, भूगोलाचे आले ते, त्यामुळे पृथ्वी कशी असते वगैरे, अशी गोल असते, सगळं हे करून सगळे प्रश्न पाठ करून घेतले. नेमके ते इन्स्पेक्टर जे कोणी आले, शिक्षणाधिकारी म्हणा, ते प्रश्न विचारायला. आता शिक्षणाधिकारी असे उभे, त्याच्या समोर पोरं उभे, शिक्षणाधिकाऱ्याच्या मागे थोडेसे गुरुजी उभे होते. आता पृथ्वी कशी, ते रोज गुरुजी गोल डबी दाखवायची. आता त्या मुलांना विचार, पृथ्वीचा आकार कसा आहे रे? पोरांना काही उत्तर देताच येणार, सांगितलं खूप लक्षातच राहिलं नाही, काय करता. गुरुजी थोडे त्या अधिकाऱ्याच्या मागे होते, पटकन चुन्याची डबी काढली, ती दाखवली. ती नेमकी चुन्याची डबी त्या दिवशी अशी आयताकृती होती. पोरही फार हुशार. रोज दाखवलेली गोळी वेगळी होती, रोज दाखवलेली पृथ्वीचा जी हे होती म्हणे, कंच दाखवली, गोटी दाखवली, ती गोल आकार अशी असते पृथ्वी, अशी असते. पोरगा फार हुशार. तो म्हणला, सर कालपर्यंत पृथ्वी अशी गोल होती, पण आज आयताकृती. शिक्षण अधिकाऱ्याला वाटलं, त्या अरे कालपर्यंत होती, कसं काय? पण थोडं असं पाहिलं त्यांनी, हे डबी दाखवलं. विनोदाचा भाग आपण सोडून द्या, पण त्या शिक्षकाची प्रामाणिक तळमळ असते की याला उत्तर यावं, हा पुढे जावा. तसं महाराज म्हणाले, कोण काय प्रश्न विचारेल आणि त्यावेळेला काय चुकीचं उत्तर देऊ नका रे, ही ज्या सामान्य शिक्षकाची सुद्धा तळमळ असते. बरं, खरं सांगतो मी तुम्हाला, आज 30-35 वर्ष या शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आई वडिलांनंतर या लेकराचं कल्याण व्हावं एवढीच अपेक्षा विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षकांची असते. तो विद्यार्थी कुठेतरी भेटतो, सर मी इथे तिथे, तो कोणत्याही पोस्टवर असू द्या, म्हणजे तो रिक्षा चालक जरी भेटला आणि एखादा डॉक्टर किंवा कलेक्टर जरी विद्यार्थी भेटला, तर शिक्षकाला तेवढंच होणार, अरे मोठा झाला का, कसा आहेस तू, बरे आहेत का तुझे लेकर बाळ? हो. त्याचं नाव, गाव, पत्ता काही माहित नसतं, ज्याच्याकडून नमस्काराची सुद्धा शिक्षकांना अपेक्षा. फक्त हा माझा विद्यार्थी आहे ना, याचं चांगलं व्हावं. आई वडिलांनंतर आपल्या विद्यार्थ्यांचं हित प्रामाणिकपणे लक्षात घेणारा मला वाटतं शिक्षकच असतं. सामान्य शिक्षकाला माझ्या विद्यार्थ्याचं उत्तर कधी चुकू नये, तो मार्कांपासून वंचित राहू नये, तसं हा फार मोठा शिक्षक, सद्गुरू, गुरु आणि गुरूंच्या नंतर सद्गुरू, नाही का. आध्यात्मिक क्षेत्रात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपण खूप गुरु करतो, पण तुम्ही कसेही असला, कितीही पापी असला,
तरी तुम्हाला उद्धरून नेण्याची शक्ती फक्त सद्गुरूमध्ये असते. बाकीचे सगळे आध्यात्मिक गुरु असतात, तुम्हाला मार्ग दाखवतील, सत्संग करतील, नामाचं महत्व सांगतील, ते गुरु आहेत. सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान देणार ते गुरु आहेत. सद्गुरू म्हणजे जो क्षत्रिय आहे, जो दयाळू आहे आणि जो आपल्या शिष्याला कसाही असला तरी उद्धरून नेण्याची पात्रता असते, असा तो सद्गुरू असतो. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये किती सुंदर सांगितले की गुरु कसा असावा, तो ब्रह्मज्ञानीच असावा. त्याच्याशिवाय तो कोणत्याही शिष्याला उद्धरून देऊ शकत नाही. तेव्हा महाराज म्हणाले, बा लक्षात राहू द्या गड्या, की जर देव आला तर एका शब्दात तुम्हाला मागायचं. तर महाराज म्हणाले, फक्त म्हणा समाधान. आणि समाधान म्हणत असताना ते शाश्वतच असतं, की जे समाधान वस्तूवर, परिस्थितीवर, माणसांवर, पदार्थांवर, भौतिक सुखांवर कशावरही अवलंबून नाहीये. अखंड समाधानाची अवस्था. आणि म्हणाले ना महाराज, अरे मी सुखाचा शोध करत गेलो, मला सुखाचा शोध लागला आणि तो तुम्हालाही लागू शकतो. नवे नवे मी तुम्हाला सांगतो, या मार्गाने जा, तिथे ते सुख आहे. सुखाचे ते सुख नाही म्हणत का? तर महाराज म्हणाले, ते सुख फक्त भगवत चिंतनात, भगवंताच्या उपासनेत, आणि त्यातही सकल संतांनी गेल्या 300-400 वर्षात जेवढे म्हणून वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये सज्जन संत झाले ना, त्या सगळ्यांनी एकच मार्ग सांगितला की हे कलियुग आहे. त्या कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणा इतका कोणताच यज्ञ मोठा नाही. यज्ञानाम जप यज्ञोस, सगळे सगळे संत सांगतात. महाराजांनी तर स्पष्ट सांगितलं की बाळांनो, येणारा काळ 150 वर्षापूर्वीच आहे, 150 पावणे 200 वर्ष. महाराज म्हणाले, येणारा काळ फार कठीण आहे, तेव्हा नामाला सोडू नका. आणि पाहतोय आपण काय परिस्थिती आहे आज. गावागावातली, शहरातली सामाजिक, कौटुंबिक, राष्ट्राची परिस्थिती किती भयावह आहे. जागतिक स्तरापासून जर आपण पाहिलं ना, इकडे रशिया युक्रेन आहे, भारत पाकिस्तान आहे, मध्यंतरी ते दोघांचं सुरू झालं होतं पुन्हा, इराण आणि यांचं इस्रायलचं. सगळीकडून आणि जो तो शस्त्र घेऊन मी किती मोठा, नवे नवे आत्मसंरक्षणार्थ आपलं सामर्थ्य वाढण्याच्या दृष्टीने तेही खरं. आपल्याला माहित नाही सज्जनो, पण 10 प्रायव्हेट डिफेन्स कंपनी या मोदीजींच्या काळात सुरू झालेल्या आहे. त्याची गरज आहे राष्ट्राला. आणि या 10च्या 10 डिफेन्स कंपनीमध्ये काम करणारे जे तरुण संशोधक आहेत सज्जनो, हे सगळे 35 ते 40 वयामधले, अत्यंत बुद्धिमान आणि राष्ट्रकार्य करणारी आणि डिव्होशननी काम करणाऱ्या प्रायव्हेट डिफेन्स कंपनीज ज्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. अशा या काळामध्ये महाराज काय म्हणाले, आपल्या खेड्यामधली म्हणे ना, उसातून जावं पण पाचट लागू देऊ. हे जितकं कठीण आहे, पण महाराज म्हणाले, जो नामाला, जो उपासनेला धरून राहील ना सज्जनो, त्याचा भार मी घेतले. किती किती सगळ्या संतांनी ते सांग, शिर्डी सजाते लागतील पाय. इकडे समर्थ म्हणजे स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. महाराजांचं वाक्य, तुम्ही फक्त नामाची काळजी घ्या, नाम तुमची सर्व काळजी घ्या. पुन्हा पुन्हा मला ती आठवण येते किंवा ते रोज ऐकणं गरजेचं आहे की माझ्या माणसानी म्हणजे जो नाम, माझ्या माणसानी म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करून मी त्यांचा भार घेतलेला आहे, मी त्यांची जबाबदारी घेतलेली. हे जे सांगायचं ना की स्वार्थ नाही, म्हणजे जितक्या म्हणून काही विकार आहेत, जितके म्हणून काही वासना आहेत ना सज्जनो, त्या आपण काढून टाकतो म्हणून चालू शकत नाही. इतक्या वर्षाच्या लागलेल्या सवयी आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती, सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत आपल्या सवयी किती घट्ट बसलेल्या आहेत आपल्याला, त्या सुटत नाही हो. डॉक्टर दीक्षितचा फॉर्म्युला करून पहा म्हटलं तर काय शक्य आहे बा, सदा येता जाता आपल्याला सवय कसं जमेल म्हणाले, नाही का? तर त्या सवयी सुद्धा मोडणं कठीण आहे. तर ही जी न दिसणारी सूक्ष्म असलेली वासना आहे, हा स्वार्थ आहे, हा कसा जावा? नाथ महाराज या 7व्या अध्यायामध्ये सांगतात की भगवंताची उपासना तुमच्यातले सगळे अवगुण तुम्हाला न कळत हळूचपणे बाहेर काढतात. जुन्या काळी, आता तर कोणाच्या पायात काटे जातच नाही, कारण चपलाचे बुटाचेच प्रकार इतके आले. पण जुन्या काळी जेव्हा काटा जायचा ना, तो बाहेर काढताना त्याला मेनाचा चटका, गुळाचा चटका आमच्या खेड्यामध्ये द्यायचा का.
पण ह्या सगळ्या ज्या वासना आहेत, स्वार्थ आहेत, षडविकार आहेत, हे इतके आत जाऊन बसले की यांना बाहेर काढणं अतिशय त्रासदायक. पण सकल संत श्री महाराज सांगतात, अरे नका काळजी करू, तुम्ही नाम घ्या, उपासनेत राहा, माझ्या अनुसंधानात म्हणजे माझ्या स्मरणात कायम राहण्याचा अभ्यास करा. तुमच्या केसाला तर धक्का लागणार नाही, पण अॅनेस्थेशिया सहजतेने तुम्हाला न कळता, काही त्रास नव्हता, तुमच्यातले हे सगळे विकार, हे सगळे काटे मी सहजतेने काढून देतो, तुम्हाला जाणीव सुद्धा होणार. पण सज्जनो, पुन्हा सांगतो की हे सगळं आपण करून पाहिलं. दिस आर ऑल स्पिरिच्युअल एक्सपेरिमेंट, हे सगळे आध्यात्मिक प्रयोग आहे. पण हे प्रयोग तरी आपण करायला पाहिजे. आणि त्या प्रयोगासाठी सांगितलेली जी एक एक कंडिशन आहे, नाही का, आमच्या केमिस्ट्रीमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन करतो, तेव्हा त्याच्या कंडिशन्स काही सांगितल्या आहे. या कंडिशन मेंटेन करून ही रिएक्शन करा, असं असं प्रॉडक्ट तुम्हाला नक्की मिळेल. पुन्हा सांगितलं असतं की मिळालेला प्रॉडक्ट हा 100% नसणार, 70, 80, 85 त्या कंडिशन मेंटेनन्सवर आहे. आधीच सगळं त्या रिएक्शन मध्ये सांगितलेलं असतं. हे जर या विज्ञानाच्या शास्त्रामध्ये जर असं सांगितलेलं आहे, तसं अध्यात्मशास्त्रासाठी सुद्धा हा जेव्हा आपण प्रयोग करतो तेव्हा त्यांनी सांगितलेले नियम, थोडी श्रद्धा ठेवा, थोडे विषय बाजूला ठेवा, थोडी विचारांची अवस्था बाजूला ठेवा, एवढ्या गोष्टी करा. मन एकाग्र करायचा अभ्यास करा आणि कमीत कमी 21 दिवस, जास्तीत जास्त 40 दिवस एखादा एक्सपेरिमेंट करून पहा आध्यात्मिक. तुम्हाला त्याचं निश्चित फळ, ती उपासना, ती उपास्य देवता, ते सद्गुरू देतात. म्हणून नाथ महाराज म्हणाले की स्वार्थ नाहीसा होण्यासाठी ना उपासनेसारखा म्हणजे उपायच नाही. आणि मग पुढे आपला काल विषय असा सुरू होता की शहाणी माणसं जन्म मरणाच्या दुःखात मधून सुटण्यासाठी म्हणून भक्ती करतात आणि त्या भक्तीतून सहजतेने त्यांना शांती प्राप्त होते. कालचा शेवटचा विषय होता की देहबुद्धी आणि ममत्व या दोन गोष्टी आपल्याला फार त्रास देतात. त्याचं कारण असं आहे की मायेचा प्रभाव आहे. मायेचा प्रभाव आपल्या सगळ्यांना रोज अनुभवतो. आपण रोज ठरवतो उद्या बरोबर 4:30 माणूस पूजेला उठवायचं, उठाय उद्यापासून मी सुरू करणारच. बस रात्री आपली अदालत पाहत बसले, वाजले 11:30. त्याच्यानंतर मग डिस्कशन, 12:30 वाजले, कशाची 5:30 4:30ची माणूस पूजा नाही. काय काय कोणकोणत्या, म्हणजे किती माया. मी तुम्हाला आपल्या सगळ्यांचा नित्याचा अनुभव आहे. फोन बरीकडे बरं, मी फोन करतो कुणाला तरी, फोन करायसाठी म्हणून आपण फोन घेतो आणि एक क्लिक करतो व्हॉट्सअपला, कोणाचे आले का नाही, आपल्याला नरेंद्र मोदी मिटिंगलाच बोलवले असते, अशा पद्धतीने पहा. ते व्हॉट्सअप पाहण्यामध्ये 20 मिनिटं केव्हा जातात आणि फोन राहिला बाजूला. हा नित्याचा अनुभव, काय प्रभाव आहे, एवढूच आहे नाही का. एक डॉक्टर कडे एक बाई गेल्या, 65-70 वर्षांचं वय होतं. डॉक्टरांपासून थोडं काय झालं म्हणे आजी. म्हणाले भाऊ सकाळपासून जरा जास्तच असं दगदग करायला लागलं, अस्वस्थ वाटायला लागलं, पडले तर झोपही येणं, उठलं तर बरंही वाटेल. बरं पाहिलं डॉक्टरांनी, नाडी पाहिली, बीपी आठवण. म्हणाले मावशी आता तुमचा बीपी जरा जास्त आहे, बीपी झाल्यासारखा वाटतं. बरं बरं काय करा, गोळी, एक गोळी देऊ, 25 मिलीग्रॅमची घ्यायची, एवढीशी गोळी. बाईने घेतले, एक 8-10 दिवस बरं वाटायला. बाई नामधारक होती. डॉक्टरकडे आले, पुन्हा तपासला, झाला नॉर्मल. बाई ते म्हणले बाई रोज सकाळी एवढी गोळी घेत जा. म्हणले नाही तर मग एक वेळ ठरवून घ्या, रात्री झोपताना घ्या. बस बाईने गोळी घ्या, मस्त छान पुन्हा आपला प्रपंच बाईचा सुरू झाला. आणि बाई डॉक्टरला बोलता बोलता एक दिवस म्हणाली पुन्हा रेग्युलर चेकअपला, म्हणजे डॉक्टर एवढीशी 20 मिलीग्रॅमची हरभऱ्याच्या डाळी एवढी गोळी, म्हणले एवढ्या शरीराचं बीपी नॉर्मल करतो. भगवंताचं नाम केवढे म्हणाले, श्रीराम जय राम जय जय राम. ते या सगळ्या शरीराला अंतर्बाह्य नॉर्मल करणार नाही का म्हणाले डॉक्टर. ज्या डॉक्टरच्या बाबतीत ही घटना आहे त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की माझ्या पेशंटनी मला नामाचं महत्व सांगितलं. एक छोटं नाम, एक छोटी गोळी, एवढ्या मोठ्या 5.5 फुटाच्या देहाला, त्याच्यामध्ये एवढ्या मोठे सर्क्युलेशन, एक 20-25 मिलीग्रॅमची गोळी जर ती कार्य करत असते, त्याच्यावर आपला विश्वास आहे. डॉक्टरला पैसे देऊन महाराज म्हणाले, अरे तुम्ही डॉक्टरकडे जाता, तुमचे पैसे देता,
तो दिलेलं औषध न पाहता आनंदाने घेता, त्याच्यावर जेवढा विश्वास. आगगाडीत बसले आपण सगळे, मी सांगतो किती जणांनी आगगाडीच्या ड्रायव्हरचा आतापर्यंत ड्रायव्हर पाहिलेला आहे किंवा आपण पाहून बसलोय? कधीच आपल्याला पाहायला मिळत. विमानाने प्रवास केला तर पायलटचं तोंड एखाद्या तरी पाहायला मिळते, नाही बा पायलट कोण असतो पाहतो. पण किती बिनधास्तपणे सेकंड एसी, थर्ड एसी, आमको कोणतं जे तिकीट मिळालं, नाही मिळालं तर उभं राहून दारात उभं राहून आपण जातो. पण आपला ऍक्सिडेंट होईल आणि आपण मरण असं कधीच आपल्याला वाटत नाही. महाराज म्हणाले त्याच्यावर जेवढा विश्वास ठेवतात गाडीतल्या ड्रायव्हरवर किंवा डॉक्टरवर, तेवढा जरी माझ्यावर विश्वास ठेवला, किती लीनता त्या सत्पुरुषांनी त्या भगवंतानी घ्यावी, तेवढा जरी विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवला ना, तर तुमच्या कल्पनेच्या बाहेर मी तुमचा प्रपंच करून दाखवतो. खऱ्या प्रेमाने आपला भार जर आपण रामावर टाकला, महाराजांचं बोधवचन सजनो, हे सगळं नाथ भागवत महाराजांनी अगदी छोट्या छोट्या वाक्यांमध्ये, खऱ्या प्रेमाने तुमचा भार जर तुम्ही रामावर टाकला तर तो राम तुमच्या कल्पनेपेक्षा तुमचा प्रपंच चांगला करून टाकतो. फक्त अडचण अशी आहे की आपल्याला आपला खऱ्या प्रेमाने अंडरलाईन भारच टाकतो. सांगतो आपण महाराज असं करत असं, आणि पुन्हा जपाला बसलं की सगळ्या चिंता करत बसतो. महाराज म्हणलं चिंता करत होतं, कर बाबा, तुम्ही काय, मी तुला सांगितलंय की तुझ्या चिंतेचं गाठोडं माझ्या पायाजवळ ठेवून दे आणि तू नामात राहा. काळजी घे पण काळजी करू नकोस. पण आपल्याला सज्जन हो ते अंगवळणी पडत, दोष आपलाच आहे, ते तर भरभरून आपल्याला द्यायला बसले. नाथ महाराज सांगतात की हे दोन जे देहबुद्धी जी आहे आणि ममत्व, माझं माझं माझं, मला जावंच लागतं. 85 वर्षाच्या आजी झाल्या आणि त्या नातवाची म्हणजे कुठे ठाण्यात ठरली, बाई मुतखेडला राहणार नाही, मी गेल्याशिवाय कसं होईल. काहीच अडलेलं नाही. समजा आजी नसल्या किंवा आजी गेलेल्या असल्या म्हणजे थांबणार होती का? नाही थांबणार. पण हे जे ममत्व आहे, तुम्ही म्हणाल हे काय तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात बसून इथं सांगता ममत्व करून. महाराज म्हणाले प्रपंच करा पण आसक्ती नका. असं गेलोच पाहिजे, झालंच पाहिजे. अट्टहास नसणे हा परमार्थ, अस्वस्थता नसणे हा परमार्थ, स्वस्थता सहजता असणे. सकाळी उठलो, आज एकादशी होती, माहितच नाही, खाल्ला लाडू, टाकला तोडला, मी नाही, एका माणसाने सांगितलं. आता दिवसभर असं माझी एकादशी मोडली, काही मोडत नाही. महाराजांनी काय सांगितलं, असं काही झालं 3 माळा जप जास्त काय सांग. प्रायश्चित्त, महाराज म्हणजे तुमच्या लक्षात आलंय ना, एक चूक घडली, त्यांना जाऊन सांगा महाराज अशी चूक घडली, पुन्हा माझ्याकडनं मी भूल देणार नाही. आणि त्याच्या त्या प्रायश्चित्ताप्रत्यर्थ 3 माळा वाढवतो. एक संकल्प आहे आपला, कर रोज मारुतीला जायचं. दिवसभर पाऊस तुम्ही पाऊलच नाही, काय करणार? अहो तुम्ही त्या दिवशी गेला नाही तर तुम्हाला सारखी आठवण झाली की नाही, मारुतीला मिळलो नाही, मारुतीला मिळलो नाही. पण तू मारुती म्हणला, अरे तू आलाच आहे, कारण तू माझं अखंड नामस्मरण कर. तरी आपल्याला वाटतं पुन्हा 3 माळा जास्त कर. मारुतीला आज दर्शना येऊ शकलो नाही, त्याच्या प्रत्यर्थ 3. सगळ्या गोष्टींना आता नामामध्येच कन्वर्ट करायचं. सगळ्यात मोठा कुलाचार, कुलधर्म काय आचार असेल ना सज्जनो, नामाशिवाय नाही. नामानी सगळं अंतर्बाह्य बदलतो माणूस, अंतर्बाह्य. आणि माऊली म्हणले ना की संकटाचे वेळी, अंतकाळी तैसा संकटाची वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. आतून सुद्धा सांभाळतो, आतून सुद्धा सांभाळतो. आतूनच सांभाळणं जास्त गरजेचं, कारण धक्का जो बसतो कोणत्याही गोष्टीत तो पहिल्यांदा मनाला बसतो. त्या मनाला सांभाळण्यासाठी, स्थिर करण्यासाठी, शांत करण्यासाठी, स्ट्रॉंग करण्यासाठी फक्त आणि फक्त भगवंताची उपासना, आणि ती उपासना सोप्या पद्धतीत जर कोणती असेल सज्जनो तर ती नामाची. पुढे म्हणाले की मोठमोठाले माणसं सुद्धा आसक्तीमध्ये गुंततात. आणि शेवटी नाथ महाराजांनी जाता जाता या प्रस्तावनेच्या भागामध्ये सांगतो की ते म्हणाले हे सगळं आपल्याला कळतं की याच्यात अडकू नये, त्याच्यात अडकू नये, त्याच्यात अडकतो ममत्व आहे, देहबुद्धी आहे, अहंकार आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण यातून मोकळं होण्यासाठी एकच उपाय सगळ्यात छान, आपल्या सद्गुरूंना, आणि जर सद्गुरू नसते तर आपल्याला आवडणारी जी उपास्य देवता जो भगवंत आहे त्या भगवंताला शरण जाण्याखेरीज नाथ महाराज म्हणाले दुसरा उपाय नाही. सज्जनो, हेच सगळं आपल्याला समजण्यासाठी किंवा आचरणात आणण्यासाठी हा सगळा प्रपंच. पुढचा 11वा श्लोक, या माफ करा 12वा श्लोक आहे. सर्वभूत स्वशांतो ज्ञान विज्ञान निश्चयः पश्चात्तात्मकं विश्वं न विपद्यते वै पुनः.
एक 12वा श्लोक आहे या 7व्या अध्यायातला. याच्यावर नाथ महाराजांनी जवळजवळ 27 ओव्या हा श्लोक आपल्याला समजून सांगण्यासाठी दिला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ते सांगतात, पहिले शास्त्र श्रवणे ज्ञान, तदनुभवे होय विज्ञान, ऐसा ज्ञान विज्ञान संपन्न निराभिमानतो होय. साचची निराभिमानता जरी आली होय हाता, तरी शांत तेथे सर्वथा उल्हासता न पै पावे. दाटोनी निश्चळ होणे, का दात चावूनी राहणे सहाने, ते शांती ऐसे कोण म्हणे आक्रोशपणे साहतू. शांती म्हणजे ते ऐसी सागरी अक्षोभ्यता जैशी, चढ ओहट नाही तिसी सर्व देशी सर्वदा. शांतीची लक्षणं विषय आपला जो कालपासून सुरू आहे तो निराभिमानतेची लक्षणं. भगवंत सांगतात की मी उद्धवा तुला निराभिमानी पुरुषाची लक्षणं आता सांगतो. त्याच्यामध्ये हा प्रस्तावनेचा भाग झाल्यानंतर शांती काय आहे, शांती कशी प्राप्त व्हावी याच्या संदर्भात भगवान सांगतात की शास्त्राचं श्रवण, आपला परवा तो विषय झाला की परमार्थामध्ये श्रवणाला फार महत्व आहे. आणि या श्रवणाने काय होतं म्हणाले, तर श्रवणाने, शास्त्र श्रवणाने एक ज्ञान प्राप्त होईल जे तुम्हाला लौकिक अर्थाने दैनंदिन जीवनात तर मिळेलच, पण त्या पुढचा जो मार्ग आहे खऱ्या समाधानाचा, शाश्वत समाधानाचा, ते ज्ञान श्रवणाने मिळेल. श्रवणाने प्राप्त झालेलं ज्ञान तुम्ही तुमच्या अनुभवाने जे काही श्रवण केलं, खरं श्रवण आपण काल पाहिलं की श्रवण म्हणजे जे जे आपण चांगलं श्रवण करतो त्यातलं जास्तीत जास्त आचरणात जेव्हा आपण आणतो त्याला खरं श्रवण झालं असं म्हणतात. मग असं शास्त्राचं श्रवण झाल्यानंतर ते सगळं ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात, कालच्या प्रवचनामध्ये महाराजांच्या होतं की वेदांत हा सर्वांनी आचरणात आणावा, असं कालचं महाराजांचं एक वाक्य कालच्या प्रवचनात. तोच हा भाग आहे की जे आपण श्रवण करतो ना ते सगळं आचरणात आणावं. त्या ज्ञानाच्या अनुभवाने जीवन जगत असताना ज्ञान आणि विज्ञान म्हणजे अनुभवातून आलेलं विशेष ज्ञान की जे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरून तुमचा समाधानाच्या मार्गाकडचा प्रवास सुरू होतो, त्याला ज्ञान आणि विज्ञान असा संपन्न झालेला सत्पुरुष ते म्हणाले की या ज्ञान विज्ञानाच्या अभ्यासाने तो सत्पुरुष म्हणा, तो जीवात्मा म्हणा, हा निराभिमानी होतो. आणि निराभिमानाने अशा रीतीने खरी खरी निराभिमानता जेव्हा त्याच्यामध्ये रुजते त्यावेळेला त्याला शांतीचा अनुभव येतो. असा एक सिद्धांत भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की बाळा उद्धवा, ही निराभिमानता फार गरजेची आहे, त्याच्याशिवाय तुला शांती मिळणार नाही. भगवंताला माहिती आहे की आपल्याला निजधामाला जायचंय. विषय असा आहे, आपल्याला आठवत असेल की भगवंत त्याला सांगतात की माझ्या गरुडावर किंवा माझ्या खांद्यावर मी तुला निजधामाला नेऊ शकणार नाही. निजधामाला तुला तुझ्या प्रयत्नांनी जायचंय. आणि इथेच सगळं भारतीय तत्वज्ञान आणि संतांची खरी शिकवण आहे की प्रयत्न तुझे तुलाच करावे. उद्धरेत आत्मनः हे पुन्हा भगवान इथे या एकादश स्कंदामध्ये भागवतात सांगतात की तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे, कोणी माझं करेल असं निश्चित नाही. पुढे म्हणाले की निराभिमानता अंगात बांधली तर अंतःकरणामध्ये पूर्ण शांती लाभते किंवा नांदते. पुढे म्हणाले दाटूनी निश्चय होणे, का दात चावूनी सहाणे, ते शांती ऐसे कोण म्हणे आक्रोशपणे साथ. जबरदस्तीने नाही मी शांती आणतो, मनातून तर खूप राग, पण आपल्याला राग करायचा नाही, दाट ओठ खाऊन आक्रोश करून शांतीचा अनुभव येणार नाही. पुन्हा पहिलं वाक्य आहे, अध्यात्म मार्गात परमार्थामध्ये ढोंग उपयोगाचं नाही. ती शांती समजून उमजून शांतपणे अभ्यासानेच येईल, एकदम येणारच नाही. सज्जनो, पुन्हा पुन्हा अध्यात्म हा अभ्यास आहे, तो रोजचा आहे आणि रोजचा अभ्यास केल्याशिवाय साधक पुढे जात नाही. म्हणून ते म्हणाले की अशी शांती खरी शांती नाही. पुढे काय म्हणाले, ते म्हणाले शांती म्हणजे
ते ऐशी सागरी अक्षोभ्यता जैशी चढ ओहट नाही तिसी सर्व दिशी सर्वदा. शांती म्हणजे, नाथ महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं, शांती म्हणजे कधीही क्षुब्ध न होणारा समुद्र. सगळीकडून कुठे त्याला भरती नाही, ओलटी नाही, काहीच नाही, कधी तो खळखळलेला नाही, असा क्षुब्ध न होणारा असा जो समुद्र आहे, असा जो सिंधू आहे, त्याला ती खरी शांती म्हणाली. शांती म्हणजे कधीही क्षुब्ध न होणारा सिंधू, कुठेही त्याला वाढ नाही, घट नाही, सर्व देशी सर्वदा. चढ ओहट नाही तैसे. नाना सरित्रांचे खळाळ आणून घालती समळ जळ, तो तिळभरी नव्हे गढूळ डहुळ अति निर्मळ निचांगे. समुद्राला इतक्या नद्या, त्या नद्यांना इतके ओढे की ज्या ओढ्यांमध्ये अतिशय मलिनता आहे, अतिशय गढूळ आहे, अत्यंत घाणेरडे असे सगळे ओढे नाले नद्यांना मिळतात. त्या सगळ्या नद्या त्या समुद्राला मिळतात. पण एवढ्या गढूळ असलेले, मलिन असलेले नद्यांचे पाणी ज्या क्षणी त्या समुद्राशी संमिलित होतात, त्या क्षणी समुद्रा इतके स्वच्छ, निर्मळ आणि कायमचे ते तसे होऊन जातात. तसं वेगवेगळ्या प्रकारचे आघात संत महापुरुषांच्या जीवनात होत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय विरुद्ध विचारांच्या, अतिशय असंगत विचारांचे लोक, प्रवाह संतांच्या जीवनात, त्यांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतात. पण संतांची शांती कधीच ढळलेली दिसत नाही, कधीच नाही. किती वेगवेगळ्या प्रकारचे मी पाहिलं की शांती ब्रह्मनाथ पैठणमध्ये आले. आपल्याला तो प्रसंग सगळ्यांना माहिती की नाथांच्या ह्याच्यात तो 108 वेळा मुसलमान थकला, काय कुंकून हे गेला, पण त्यांची शांती ढळली नाही वगैरे. त्यांचं साधक म्हणून अगदी खरं आहे म्हणा. पण सावरकर 12 वर्षाचे असताना शाळेत ही कथा सांगितली. सावरकरांनी काय विचार करावा. ते म्हणाले 108 वेळा तो यवन जर त्यांच्या अंगावर फुंकत होता तर बाकीचा हिंदू समाज काय झोपला होता का. त्यांनी नाथांचं खरंय म्हणजे ते संत होते म्हणाले, त्यांची काही साधना असेल, त्यांचा काही अभ्यास सुरू असेल, पण बाकीचा हिंदू समाज 108 ठुगेपर्यंत बाकी लोक काय करतो, काय एका. आणि वय किती होतं सावरकरांचं, 11-12 वर्षांचं. विषय आपल्या निगडीत धरत असताना की अशा वेगवेगळ्या प्रकारचं होतं, पण त्यांची शांती, त्यांचं निर्मलत्व, त्यांची पवित्रता अंतःकरणाची, सत्पुरुषाची कधीच ढळत नाही. याचं कारण तो समुद्र जसा अखंड निर्मळ असतो, अखंड स्वच्छ असतो, त्याच्यात कितीही गटारं मिसळली तर ती गटाराची सुद्धा स्थिती त्या समुद्रासारखीच होऊन जाते. एकदा ती नदी, एकदा तो ओढा, एकदा ते गलिच्छ किंवा मलिन पाणी त्या समुद्राला मिळाल्यावर एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये त्याची किंमत आहेच ती किती. पुन्हा त्याची स्वच्छता, त्याची निर्मलता तशीच राहते. पुढे म्हणाले ते तैशी नानाभूत विषमता स्वार्थ विरोधे अंगी आढळता, पालटू नव्हे ज्याच्या चित्ता ते जाण सर्वथा निज शांती. ऐसी शांती ज्यासी देखा तोची सर्व भूतांचा सखा, आवडता सर्व लोका सवृद्ध तो का सर्वांचा. सज्जन हो, शेकडो इतक्या नद्या वगैरे सगळं आपण पाहिलंय. पण पुढे ते म्हणाले इतक्या प्रकारचे स्वार्थ, इतक्या प्रकारचे ढोंगी लोक, इतक्या प्रकारचे संतांना त्यांच्या कार्यापासून त्यांना दूर करणारे वेगवेगळ्या विचारधारा संतांच्या जीवनात त्यांच्या अंगावर येत असतात. विषम विचारांचे लोक येतात. सद्गुरू प्रल्हाद महाराज खेरड्यामध्ये त्यांचं साधन छान करत होते. अत्यंत प्रसिद्धी परान्मुख असलेला हा महात्मा 1893 ते 1979 पर्यंत खेरड्यामध्ये राहिला. कधीही कुणाशी अपशब्द नाही. आपलं कार्य अखंडपणे रामकार्य करत असताना समाजामध्ये त्याही काळामध्ये असे लोक होते. यांचं महात्म्य फारच वाढायला लागलं. खूपच लोक खेरड्याला दर्शन यायला लागले, खूपच लोक प्रल्हाद महाराजांचा अनुग्रह घ्यायला लागले.
काही रिकामटेकडे असे लोक असतात की मंदिर फारच मोठं व्हायला लागलं, त्यांना ते देखवे. आणि म्हणून एक बरं, मंदिर असल्यामुळे कीर्तनकार, प्रवचनकार वेगवेगळ्या आशेने तिथे यायचं. कोणी सेवेच्या आशेने, कोणी आर्थिक दृष्टीने यायचं. एक कीर्तनकार बस स्टँड वरून उतरले, पारावर ही मंडळी बसलेलीच होती, गावातली अतिविद्वान. काय बुवा, कुठून आले? आमके तमके. काय करता? कीर्तन करता? बरं बरं. तो म्हणाले, आता ज्या मंदिरात तुम्ही चाललात म्हणाले, त्या मंदिरात असे असे सत्पुरुष असं म्हणतात म्हणे, त्यांना असे बुवा राहतात म्हणे, प्रल्हाद बुवा. तर तुम्हाला ते जेवढी बिदागी देतील म्हणाले, त्याच्या दुप्पट बिदागी आम्ही तुम्हाला देऊ, विश्वास ठेवा म्हणाले. देऊ का पैसे काढून? आता तो नवीनच कीर्तनकार, तो म्हणला इतके कॉन्फिडेंटली बोलायचं नको नको म्हणे, देऊ नका. फक्त तुम्ही एक करा, कीर्तन करा, आणि ते कीर्तन करताना आठवण करा की प्रल्हाद महाराजांना राग येईल असं करा, कारण ते आतापर्यंत कधी कोणावर रागावलेच नाही म्हणाले. आणि ते एकदा रागावलेले आपण पाहिलं की मग ते खरे भोंदू आहे आपल्याला कळेल म्हणाले. तर तुम्ही म्हणाल तेवढी बिदागी, किंवा तुम्हाला ते प्रल्हाद महाराज जितकी बिदागी देतील त्याच्या दुप्पट बिदागी आम्ही त्या कीर्तनाला येतोच म्हणले. आज 4 वाजता बरोबर येतो. आज तुम्ही जा, आता भोजन प्रसाद करा, महाराज तुमचं 4 वाजता कीर्तन ठेवतात, आम्ही येऊन बसतो म्हणले. बिलकुल खोटं बोलत नाही, पाहिजे तर आत्ता पैसे दे. ते म्हणले नको नको. कीर्तनकार बुवा काय त्यांना बुद्धी झाली असेल माहित नाही, पण परमात्म्यानेच ती बुद्धी दिली त्यांना. कीर्तनाला उभे राहिले आणि महाराजांच्या समोर, महाराजांच्या सगळ्या लोकांमध्ये कीर्तनाला सुरुवात केली. आणि श्री प्रल्हाद महाराजांचं नाव न घेता त्यांच्याकडे हातवारे करून, त्यांच्याकडे बोट दाखवून, भोंदू कसे आहात, कसे लोकांना फसवतात वगैरे वगैरे, जेवढे त्यांना श्री महाराजांची निंदा करता येईल तेवढी यथोचित 2 तास महाराजांच्या घरचा दुपारचा प्रसाद खाऊन मस्त निंदा केली. महाराजांचं तर माळ घेऊन अशी जपाला बसले, श्रीराम जय राम जय राम श्रीराम. कीर्तन झालं. महाराजांनी त्यांचा यथोचित वस्त्र प्रावरण देऊन, दक्षिणा देऊन सत्कार केला आणि म्हणाले, आज मुक्कामाला थांबा, तर साखर खेड्यावर रात्रीला गाड्या नसतात, सकाळचा काकड आरतीचा प्रसाद घेऊन जा. संध्याकाळी भोजन झाल्यावर म्हणले, काय सुंदर कीर्तन केलं म्हणाले. अगदी प्रामाणिकपणे. बरं महाराज म्हणाले, काय सुंदर कीर्तन केलं तुम्ही, मला केवढं मार्गदर्शन झालं, मी कसं वागू नये, दुराचारी माणूस कसा वागतो, मला तुमच्याकडून खरंच मार्गदर्शन मिळालं बरं. आणि वेळोवेळी इथे जेव्हा इकडच्या परिसरात याल तेव्हा कीर्तनाला या. आणि मस्त बिदागी वगैरे दिली, नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा ते बाहेर आले, निघताना महाराजांनी जेव्हा महाराजांना नमस्कार करायला गेले, अक्षरशः ते कीर्तनकार रडले. म्हणे, महाराज माझे डोळे उघडले. एक नाथ प्रतिष्ठान नगरीमध्ये गेलेले मी पाहिले म्हणाले, झालेले, पण तुम्ही खऱ्या अर्थाने शांती ब्रह्म. मी तुमची एवढी निंदा केली, पण तुम्हाला खरंच माझा राग नाही. ते म्हणाले, नाही हो, समर्थांनी जे सांगितलं दासबोधामध्ये की असं असू नये, तेच तुम्ही सांगितलं ना, मी माझ्याकडून अशी चूक होऊ देणार नाही. म्हणाले, माझ्या आयुष्यात तुम्ही जे सांगितले ना की असं असू नये, असं आहे असं आहे, माझ्या आयुष्यात मी बरं महाराजांनी काही चूक केली, पण म्हणजे तुम्ही जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे. माझ्या बाबतीत आहे की नाही तर सोडून द्या म्हणाला. महाराज असं म्हणले, पण मी म्हणाले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्याकडून काही चूक होऊ देणार नाही बरं, आणि माझ्या या साधन मार्गामध्ये तुमचं हे मार्गदर्शन मला फार होतं. खळखळ खळखळ पाणी. ते म्हणाले, महाराज चुकलो बाबा. आणि बाहेर येऊन त्या सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं, हो एवढा मोठा महान संत पुरुष शांती ब्रह्म असलेल्या तुम्ही नाव ठेवतात, मला तुमचे पैसे नको, काहीच नको, पण एकच प्रार्थना करतो की संत समाजामध्ये वागत असताना तेरू शर्ट, धोतर, पटका त्या काळातल्या ज्या पद्धती तसाच पोशाख करतो म्हणाले. त्याचा रंग काळा किंवा गोरा तुमच्या माझ्यासारखाच असतो, त्याचं वागण्याचं ग्रस्ताश्रमाची रीतही तुमच्या माझ्यासारखी असेल म्हणाले, पण संत ओळखणं फार अवघड आहे बरं म्हणाले. मला तो तुमच्यामुळे पाहायला मिळाला की हा महात्मा कोण आहे, तुम्ही असं पाप करू नका म्हणाले. असं म्हणून ते कीर्तनकार जातात. सज्जनो, ही जी शांती, इतकी शांती कशी येत असेल,
मी तुला सांगतो ना की सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या सहवासामध्ये 15 वर्ष 24 तास राहणारी जे आमचे विनायकराव मामा आहेत तानोरकर म्हणून, आज त्यांचं वय जवळपास 86 वर्षाचं. 24 तास म्हणजे महाराजांचं अंथरूण टाकून त्यांचे पाय दाबायचे, मग ते म्हणजे अरे पुष्कळ झालं, झोप तू आता. ते झोपायचे, मग महाराज उठून पुन्हा जपाला बसायचे. आणि महाराज उठायच्या आधी स्नान करून महाराजांना सोहळं देण्यासाठी तयार असतात. इतकं दिवस रात्र 14-15 वर्ष त्यांनी पाहिलं. तर मी त्यांना विचारलं की काय नेमकं तुम्हाला काय कोणतं वैशिष्ट्य असं विशेषत्वाने जाणवतं म्हटलं. तर ते म्हणाले मी काय सांगू, इतके वैशिष्ट्य आहे म्हणाले, पण तुम्ही आता विचारलं म्हणून सांगतो की मी जितके वर्ष जितके तास महाराजांच्या सहवासात होतो, केव्हाही त्यांनी मला हे पाहिजे असं म्हटलं. उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी 3:30-4:15 उठलेला माणूस 10 वाजेपर्यंत पाणी देखील मागायचं नाही. पाणी उन्हाळ्याच्या दिवसात. आपणच म्हणावं अरे बापरे महाराज काकडा तुम्ही पाणीच पिलं नाही, पाणी घेता का? बरं दे बाळ, गंगा दे म्हणे, गंगा. श्रीराम श्रीराम श्रीराम, प्रत्येक घोटाला श्रीराम म्हणायचं. अखेरच्या काळात काही आयुर्वेदिक औषध होती वयाच्या 85-86व्या वर्षी. म्हणजे लोक काय सांगू, अरे हे म्हणाय महाराज एवढं चाटण घेता का, एवढी गोळी घेता का आयुर्वेदिक? अरे म्हणले रामाला जा महाराज, प्रत्येक गोष्ट म्हणजे औषध सुद्धा सद्गुरूंना दाखवून महाराज घ्यायचं. आणि शांती मी तुम्हाला किती किती गोष्टी सांगू. शांती ब्रह्म ज्याला म्हणतात ना, ते खरं ही शांती फक्त नामसाधने. म्हणजे जेव्हापासून महाराजांना बोलता यायला लागलं तेव्हा दिसलेलं नाम बोलता येण्यानंतरचे, पण बोलता येत नव्हतं तेव्हा सुद्धा ते जेव्हा रडायचे ते याच्याकरता रडायचे की मला नाम घेता येत नाही, तुम्हाला घेता येतं तुम्ही घ्या ना. तुम्ही घेत नाही म्हणून ते रडत होते. आणि जेव्हा ते रडायला लागले तेव्हा इतरांनी टाळ्या वाजून श्रीराम श्रीराम म्हणतात, त्यांचं रडणं थांबत होतं. याचा अर्थ काय हो सज्जनो? ह्या अनेक संतांच्या आपण बाबतीत ही कथा ऐकलेली. समर्थांच्या असेल, गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत आहे, प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत आहे, नवे नवे अनेक संतांचं बालपण हे असंच असतं. कारण सगळे ते परमात्म स्वरूपच आहे. त्या सगळ्यांच्या आवडी सारख्याच आहे. आणि सगळ्यांच्या आवडी जर काही असेल तर त्या शाश्वताच्या आवडी. त्यांचं जे नाम आपण घ्यावं ही जी तळमळ आहे त्याच्यासाठी ते रडत. असा शांती ब्रह्माचा आहे. ही शांती सज्जनो तुम्हा आम्हाला मिळेल का हा दुसरा प्रश्न. अरे बाबा ते महाराज होते, त्यांना जमलं, ते जन्मभर नाम घेत होते, आपल्याला तर जन्मभर काम आहे, त्याच्यासाठी जन्माला आलो आपण सगळेजण. महाराजाला कामच नव्हतं, त्यांनी गृहस्थाश्रम आचरून दाखवलं ना. गोंदवलेकर महाराजांचं जर जीवन चरित्र आपण पाहिलं, अहो केवढे केवढे म्हणता येत नाही पण व्याप मागे. भाऊबंधांनी काय किती शांती मी तुम्हाला सांगू. एक दिवस असे महाराज गोंदवलेला खाली होते, तरुण होते म्हणजे देह ठेवायच्या आधी एक 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट, म्हणजे 1900च्या दरम्यानची गोष्ट. महाराज असे खाली उभे होते. महाराजांची इस्टेट भरपूर होती, म्हणजे जमीन जुमला, गावाचं कुलकर्णी पण त्यांच्याकडे होतं. तर एक भाऊंगत वर गेला माडीवर, मोठा दगड घेऊन, आणि वरून दगड महाराजांच्या बरोबर डोक्यावर पडेल असं टाकून दिलं. हळूच महाराज बाजूला झाले. अरे म्हणले ब्रह्महत्या घडली असती ना तुला. शांतपणे, शांतपणे शांतपणे विचार करा की आपण तिथे उभे असतो. इतके वेदमंत्र, पहिल्यांदा तर वेदमंत्र झाले असते आपल्या मुखात, बस. तेच महाराज हेच भावबंध जेव्हा जेव्हा बांधायचे. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला लेकरून बाळ तुमची इस्टेट आम्हाला द्या असेल तसं. महाराज त्यांच्याशी तेवढ्याच शिव्या, ते ज्या शिव्या जसे द्यायचे भाऊबंध. महाराज म्हणाले एक सुद्धा शिवी अर्ध्या तासात रिपीट होणार नाही, तेवढा अभ्यास. याचं शिकायचं काय? महाराज काय फार सुंदर सांगितलं. संतांची जीवनचरित्र इतकी सुंदर असतात ना की तुम्हाला हा प्रवास जीवनाचा करत असताना महाराजांनी स्पष्ट सांगितलं की आपण चाणाक्ष असावं, आपण धूर्त असावं. या दोन्ही शब्दाचे अर्थ आपल्याला नेमके वेगळे माहिती.
धूर्त म्हणजे काटकरस्थान कर्कटकारस्थान करणार असं नाही. महाराज म्हणाले लोकांनी आपल्याला फसवू नये इतकं ज्ञान आपल्याकडे. आपण कोणाला फसवूच नाही म्हणा, पण फसवण्याचे किती मार्ग आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. कोण आपल्याला कसा फसवेल हे आपल्याला माहित पाहिजे. तो समोरचा कसा आहे. समर्थ म्हणाले जग ओळखूनही असावे. हा कसा आहे, तो कसा आहे, सगळ्यांची वृत्ती समजून घ्यावी, कोणाला नाव ठेवू नये, कारण ही सगळी रामाची रूप आहे. पण यातला हा दोष आपण बाजूला सांगायचा. महाराज काय म्हणाले, आजच्या भाषेत जर सांगायचं, महाराजांच्या प्रवचनातलं वाक्य पण मी आजच्या भाषेत, महाराज म्हणाले प्रत्येकाला स्पेस द्या. त्याचा स्वभाव आहे ना, तेवढं काढून टाका, बाकीचं चांगलं आहे, तेवढं सोडून द्या, तेवढं तर चांगलं. महाराज म्हणाले सगळे आपल्या मनासारखे कसे वागतील. दुसरं म्हणाले आपण कसं वागावं. फारच सुंदर सांगितलं महाराज. हे सगळं मी का सांगतो माहिती का, की आपल्याला त्या शांतीचा अनुभव आपल्या जीवनात घ्यायचा आहे, आणि ती मिळाल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने समाधानी होणारच नाही. हे सगळं वाचायचं कशाला, तर हे सगळं आपल्याला आचरणात आणायचं. आणि इतकं कोणी सांगणार नाही. जे नाथांनी सांगितलं, जे महाराजांनी सांगितलं ना, ते विचारधरच आहे. यात माझं ज्ञान कुठेच नाहीये. फक्त त्यांच्या कृपेने ते योग्य वेळेला जसंच्या तसं छान आठवतं, ही पण त्यांची कृपा आहे. तर महाराज म्हणाले आपल्याशी जगाने कसं वागावं असं आपल्याला वाटतं, तसं आपण दुसऱ्याशी वागतो. प्रत्येकाला कसं वाटतं, आपल्याशी प्रत्येकाने प्रेमाने, गोड, रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट अँड रिसिव्ह रिस्पेक्ट. रिसिव्ह, टेक नाही, टेक म्हणजे रट्टा, रिसिव्ह द रिस्पेक्ट. तुम्ही सगळ्यांना मान द्या, सन्मान द्या, दादा म्हणा, ताई म्हणा. तुमच्याकडे तुमच्या कानावर दादा ताईच अरे करतो का नाही, तो आपल्याला नाही का. म्हणून महाराजांचं जे सांगणं आहे ते इतकं सुंदर आहे, की तुम्हाला जगाने तुमच्याशी कसं वागावं जे वाटतं तसं तुम्ही जगाशी वागा. आपल्याला वाटतं आपल्याशी प्रेमाने बोलावं, रिस्पेक्टने बोलावं, आपल्यावर प्रेम करावं, आपल्याला विचारावं छान. अगदी तसं, अगदी लहान मुलगा म्हणून त्याच्या पुढे ते सगळं येणार, की हा निराभिमानी, हा शांती पुरुष कसा वागतो म्हणाले. तर प्रत्येकाशी त्याच्या पद्धतीने, छोट्या मुलाशी छोट्या, म्हाताऱ्या माणसाशी म्हाताऱ्या, ताईशी ताईप्रमाणे, मित्राशी मित्राप्रमाणे, सगळ्यांना हवा. जेव्हा शांत होतो ना मनुष्य मनातून, खरा शांती पुरुष आहे ना, तो न बोलता सगळ्यांना आवडतो. कितीतरी मौनधारी असलेले सत्पुरुष पहा, काहीच बोलत नाही जन्मभर, आणि त्यांच्याच दर्शनाला लाखोच्या गर्द्या. अहो तो एक शब्दही बोल, बरं आपण बोलूनही आपल्याकडे कोणी येत नाही. काय आपली महती आपल्या बोलण्याची, नाही का. काय असेल शांती, ती जी शांती असते ना, ती त्या संताकडे आपल्याला अट्रॅक्ट करते. कारण शांती त्या भगवंताचा एक फार मोठा सद्गुण आहे. नवे मला असं वाटतं की ती त्याची विभूती आहे. शांती ही विभूती आहे, आणि ती शांती सज्जनो आज आपल्याकडे नाही, पण ती आपण मिळवू शकतो. नवे आपल्याला ती मिळवायची, पण ध्येय ठरलं पाहिजे. आणि आता ध्येय ठरलंय आपलं, ठीक आहे. 13 कोटी रामनामाचा संकल्प केला की नाम होतं, नाम झालं की निराभिमानता येते, देह अंता शून्य होते. देह अंत शून्य झाले की तुम्हाला शांतीचा अनुभव हळूहळू येईल. एकदम नाही येणार, पूर्ण शांत नाही होणार, पण महिन्यातून जमा करा. दिवसभरात जर आपण 10 वेळा चिडत असू छोट्या कारणावर, आणि अनुभव आहे आपला सज्जन, 100% नाम सुरू झाल्यानंतर या 10चे तुम्ही 8, 7, 5, 3, 1, 2, 0 100% थोडा काळ जावं लागेल. कारण क्रॉनिक डिसीज, व्हायरल सुद्धा 5-5 दिवस जात नाही हो, आणि सगळं शोषून घेत आपल्याला, उठू देत नाही. तर हे व्हायरस किती मोठे, व्हायरस दिसतो पाहिला, पण आहे की नाही तसा भगवंत, आणि तसे सद्गुण, तसे अवगुण, तशा वासना, तसे षडविकार अतिशय सूक्ष्म आहेत, अदृश्य आहेत, पण अत्यंत शक्तिमान आहेत. मग अशा सगळ्यांना मारण्यासाठी तितकं शक्तिमान, अदृश्य आणि सूक्ष्म असलेलं औषध नाम आहे. रामबाण महाराज म्हणाले ना, या सगळ्यांसाठी तो रामबाण आहे. सज्जनो ही शांती जेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रवेश करते ना, आता हे सगळं अतीत आहे. म्हणजे आता किती गप्पा मारल्या मी, काय आज दिवस 1 तासभर असा छान जग झाला. हे शब्दात बस या 2च शब्द खूपच छान जग झाला आणि खूपच आनंद झाला. या 2 शब्दाच्या पलीकडे आपण सांगू शकत नाही. खरी अनुभूती ती आहे जेव्हा आपण नामाला बसतो आणि तासभर मस्त नाम होतं, रंगून जातो. बरं, हे नेहमी होतं असं नाही, पण जे चांगले साधक आहेत त्यांना नेहमी होतं.
असे साधक मला महाराजांच्या कृपेने पाहायला मिळायचे. जणू काय सांगू, अहो नामाला बसले ना 2.5-3 मिनिटामध्ये महाराजांची कनेक्ट होतात आणि 2.5-3 तास पुढचे डोळे न उघडता असं डोलत डोलत नाम करतात. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहण्यासारखं डोळे लावून घेतात, नाम घेतात. असे अनेक स्त्री पुरुष गृहस्थाश्रमी तुमच्या माझ्यासारखे श्री महाराजांच्या कृपेने जवळून पाहायला मिळाले. आणि मग असं वाटतं की अरे काय बघू ताई, किती किती मला सांगा, किती दिवस आपण त्याच श्रीखंडन, त्याच पूर्णाच्या पोळ्या, तेच शुक्रवार, तेच शनिवार, आज काय करू नये असं नाही. कुलधर्माच्या कुलाच्या किती अडकून चालू. नामासाठी काय वेळ दिलाय खरं सांग. एक दिवस इथून तिथे जावं लागणार आणि त्याच्या समोर उभं राहावं लागणार सज्जनो. तेव्हा तो विचारेल, अरे तुला नरजन्म दिला, दाखव बरं तुझं कारण, किती जप झाला, किंवा काय तू सत्कृत्य केले, काय पुण्याचे कर्म केले. असं डोळे लावून आज रात्रीच आपण जपाला बसल्यावर विचारतो आपल्या नावावर काय काय जमा आहे. दिसणार खूप दिसेल, पण त्या क्रेडिटवर झालेलं डेबिट किती आपल्याला माहिती आहे ते त्याला माहिती. गुप्तपणे चित्र काढणारा चित्रगुप्त त्याच्याकडे सगळ्या नोंदी आहेत की तुम्ही जरी 11 कोटी जप केलेला आहे, पण 3.5 कोटी त्यावेळेला वाया गेला. ते मागितलं, मुलाला मुलगा झाला नाही अजून, म्हणून महाराज म्हणले 3.5 कोटी मायनस मुलगा. आजारी पडलो, याच्यातून वाचतो की नाही, खूप हार्ट अटॅक आला, महाराज थांबा, 2.5 कोटी जन्मदान नाही मिळालं, एक बोनस आयुष्य. 3.5 आणि 2.5 केले 6 कोटी जमा किती 11 कोटी. पुन्हा जाता जाता म्हणजे हिचं लग्नच जमीन आमच्या मुलीचं. 7 वर्ष झाले पाहतो, मिळाले 135 प्रोग्राम झाले चहा पाण्याचे, चहा शिऱ्याचे. अजून पसंत महाराज काही करायचं आटपा बाबा. गेले 3.5 पुन्हा 3.5 आणि 3.5 7 8 9 9.5 कोटी यांच्या गेले. तेव्हा यांच्या अकाउंटला जमा 1.5 कोटी. चित्रगुप्त म्हणला यांच्या अकाउंटला 1.5 कोटी आहे. बरं म्हणजे कोणत्या महाराजांचा अनुग्रह आहे, सद्गुरू आहेत का, आहेत आमच्या. बरं, त्यांचं काय म्हणणं आहे, चला कुठला तरी स्वाहा महा जना तपाहा सत्यम. सत्यम तर काही शक्यच नाही, इतक्या पुढे जाऊ शकत नाही. फार तर स्वर्गवासी. 1.5 कोटीचं पुण्य 6 महिन्यात संपलं. पुन्हा खाली आले तर गाढव एका हरणे होणार नाही. ही अवस्था आहे. हे मी तुम्हाला विनोदाने सांगत नाही. बरं, काही महात्मे असे होत की जाऊन परत आले, आणि म्हणाले की केवळ सद्गुरूंच्या आशीर्वादाने हा पुन्हा देव मिळाला, हे पुन्हा बोनस आयुष्य मिळालं. आता मात्र आम्ही नामाशिवाय जाणार नाही. सज्जनो, पुन्हा पुन्हा आपण सगळे सारखेच आहोत, प्रश्नच नाही. पण कसं असतं, एकाने एकाला सांगितलं तर सोपं जातं. म्हणून त्या दृष्टीने की नामाशिवाय आपण राहू नये. खूप खूप आयुष्य आपल्या सगळ्यांचं वाया गेलेलं आहे. का? कारण खरा जन्म आपला कशात, महाराज म्हणाले सोपे. त्या आश्रमामध्ये महाराज एका सत्पुरुषाच्या चोर आले, शिष्याने खूप मारलं त्याला. जेव्हा महाराज त्या सत्पुरुषाला कळालं, त्यांनी त्या चोराला, तो बिचारा बेशुद्ध पडला, औषध पाणी करून त्याला जागृत केलं. आणि महाराज म्हणाले गरम पाणी ठेवा. स्वतः त्याच्या अंगाला हळद तेल लावून स्नान महाराजांनी त्या सत्पुरुषांनी घातलं. पूर्णाच्या पोळीचं जेवण त्याला स्वतः बरोबर त्याला खाता येईल इतकं मारलं होतं शिष्य. आता शिष्य म्हणाले आम्ही इतकं मारलं, तुम्ही याला पूर्णाची पोळी, याच्या अंगाला तेल हे लावून काय कर. त्याला भरवत असताना महाराज ते सत्पुरुष म्हणतात, त्यांनी आश्रमामध्ये काय चोरी केली, थोडेफार पैसे, थोडंफार धान्यच चोरलं. तुम्ही तरी काय करता या भगवंताच्या आश्रमामध्ये, तुम्हाला नरजन्म दिला, तुम्ही तरी हे सगळंच चोरताय ना, नाम सोडून सगळंच करताय म्हणा. हे एकच उदाहरण सज्जनो आपल्या सगळ्यांसाठी एक प्रवचनामध्ये जरी सांगितलं गेलं असेल तर आपल्या सगळ्यांसाठी लागेल. खरंच आपण मुख्य आपला जन्म झालाच कशासाठी, फक्त भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. पुन्हा पुन्हा एकदा सांगतो की फार फार अवघड आहे नरदेह मिळणं, फार अवघड आहे. आणि तो आपल्याला प्राप्त झाला. आपल्याला कळालंय मुमुक्षुत्वम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये त्या 3 गोष्टी सांगितल्या की 3 गोष्टी फार दुर्लभ आहे. एक तर मनुष्याचा जन्म मिळणं, त्याच्यानंतर जन्म मिळाल्यावर आपण कशासाठी जन्माला आलो
भगवंताची ओढ लागणं ते मुमुक्षुत्व, आणि ते झाल्यानंतर सद्गुरु महापुरुष संश्रय, हा महापुरुषाचा, सद्गुरूचा, संतांचा सहवास, अनुग्रह मिळणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सगळे बसतोय. आता फक्त एक गोष्ट राहिली की त्या रुळलेल्या वाटेने नामाच्या आपल्या सगळ्यांना जायचंय. तसं जाणं शक्य नसतं. काहीतरी निश्चय, काहीतरी संकल्प करावा लागतो. नाही, पुढच्या श्रावणाच्या पौर्णिमेला मला सत्यनारायण करायचं आहे, हे आपण दरवर्षीच ठरवलेले. दरवर्षी ठरवतो, भोगतो, आणि मग तेव्हा तो एक छोटा सत्यनारायणाचा 45 मिनिटाचा गुरुजीला 500 रुपये दक्षिणा देऊन आपण तो करतो. पण त्याचा संकल्प असतो की, आणि तो संकल्प असतो म्हणून होतो की नाही. तसं नामाचा एकदा संकल्प झाला ना की ते नामच सोडतं बघा. बिलकुल बिलकुल ज्यांनी 13 कोटीचा संकल्प सोडला, आणि पुन्हा तुम्ही म्हणा 13 कोटीचं काय महात्म्य एवढं. पुन्हा महाराजांचं बोलायचं, 13 कोटी जपामध्ये मला 13 कोटी, मला 13 कोटी करायचा, ही जी तळमळ आहे ही जास्त महत्वाची. या तळमळीने काय होईल, तुमच्या तुमच्या अंतःकरणाला, तुमच्या सूक्ष्म देहाला मला 13 कोटी करायचा आहे, माझा 13 कोटीचा संकल्प, हे अगदी बॅक ऑफ द माइंड राहतं. संकल्प 13 ती शक्ती आहे. कारण महाराजांचं पुन्हा वाक्य, संकल्प ही फार मोठी शक्ती, आणि ती संकल्प शक्तीच तुम्हाला नामाच्या पुढे पुढे देते. आणि समजा यदा कदाचित नवे नवे अंतकाळी त्याची आठवण होतेच. महाराजांनी अहो किती सोपं करून सांगितलं, मला राहवत नाही. शेवटचा मुद्दा सांगून थांबतो. महाराज म्हणाले, मी माझे ओठ एखाद्याच्या कानाला लावले, म्हणजे मी त्याला मंत्र दिला, आणि त्यांनी आयुष्यभर जरी साधन नाही केलं, हे विसरून जा, कंचन मध्ये घेऊन नये. म्हणजे त्यांची एवढी ओढ आहे आपल्याला उद्धारण्याची, आपला उद्धार होणारच आहे, म्हणून आपण काहीच न करणं हे योग्य नाही. महाराज म्हणाले, माझे ओठ ज्याच्या कानाला लागले, त्यांनी साधन नाही केलं, पण अंतकाळी त्याला एवढं तरी आठवलं की मला यांनी नाम दिलं, मी नाही घेतलं, एवढी आठवण त्याला निश्चित होईल, तेवढ्याने तो उठवलं जाईल. एवढं 25 म्हणजे तुम्ही फक्त ऍडमिशन घ्या. आता पास होण्यात काय, नुसते पास होतात, आणि कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू, म्हणजे कॅम्पसमध्ये जर सर्व्हिस मिळायचं, पण हे जर व्यवहाराचं आहे सज्जन, तर अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हरी त्या सांभाळी. आपला हरी, आपला भगवंत, आपलं सगळं सगळं जर कोणी असेल सज्जन, तर तो आपला सद्गुरू आहे. झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण.